दुसरी लीळा, लीळाचरित्र एकांक यातील दुसरी लीळा, द्वारावतीये अवस्थान. चांगदेव राऊळ हे देवगिरीच्या पर्वतरांगांमधून जे परत आले, कारण त्या ठिकाणी त्यांना व्याघ्रवेशामध्ये दत्तात्रय प्रभूंनी शक्ती दिली आणि ती शक्तिसंचार झाल्यानंतर ते पुढे माहूरच्या दर्शनाकरता, माहूरच्या देवीच्या दर्शनाकरता ते पुढे गेले नाही आणि तिथून ते द्वारावती म्हणजेच द्वारका या ठिकाणी ते आले. तिथे एका गुंफेमध्ये ते तिथे राहत असताना त्यांनी जे काही कार्य केलं ते सांगणारी ही दुसरी लीळा आहे. गोसावी द्वारावतीये खराटेवरी बिदी झाडीती. खराटेवरी बिदी झाडीती. बिदी म्हणजे रस्ता. खराट्याने ते रस्ते झाडत असत. मग सुपी पुंजे भरीती. जमा झालेला जो काही पुंजा आहे तो सुपामध्ये भरत श्रीमुकुटवरी ठेविती, आपल्या मस्तकावर ठेवत आणि गोमतीयेमध्ये घालीती. गोमती नदीमध्ये नेऊन तो घालत असत. हे त्यांचं नित्याचं कार्य. पण असं करत असताना सुपे मार्गे प्रकटे खराटेनी विद्या. सूप आणि खराटा यांच्या माध्यमातून ते काही अधिकारी लोकांना, काही योग्यता असलेल्या लोकांना ते विद्यादान करत असत. तर त्यांनी एकूण 52 पुरुषांना विद्यादान केला असा उल्लेख आढळतो. म्हणजे ब्रह्मविद्या किंवा देहविद्या, परमेश्वर प्राप्ती किंवा मग शरीराच्या संदर्भात काही सामर्थ्य त्यांना प्रदान करणं, हे काम या चांगदेव राऊळांनी तिथे राहून केलेलं आहे. एकूण 52 पुरुषांना त्यांनी अशा पद्धतीने विद्यादान केलेलं आहे. हे आपल्याला या लीळेमध्ये पाहायला मिळते. तिसरी लीळा आहे सूपमार्जनी क्रीडा. खराटा आणि सूप, खराट्याने ते काही गल्ल्या झाडत असत आणि ते झाडल्यानंतर तो जो काही कचरा असायचा तो सुपामध्ये जमा करणे आणि तो गोमती नदीमध्ये नेऊन घालणे, असा त्यांचा हा जो काही नित्यक्रम सुरू होता. याच नित्यक्रमामध्ये त्यांनी 52 लोकांना विद्यादान केलेलं आहे, हे आपण पाहिलं. तर या लीळेमध्ये आपल्याला असं दिसते की गोविंद प्रभूंनासुद्धा, कारण गोविंद प्रभूंचे गुरु कोण? गोविंद प्रभूंचे गुरु आहेत चांगदेव राऊळ. या चांगदेव राऊळांनी गोविंद प्रभूंना जी विद्यादान केलेलं आहे, जी दीक्षा दिलेली आहे, ती हकीकत आपल्याला या सूपमार्जनी क्रीडा या लीळेमध्ये पाहाव्यास मिळते. तर श्रीप्रभू द्वारावतीये बीजे केले. म्हणजे चांगदेव राऊळ हे द्वारावती या ठिकाणी आले. ते आपलं नित्यकाम करत असताना त्यांनी जो काही संन्यास स्वीकारलेला होता ते गुहेमध्ये राहत होते. आपलं जुनं जे काही घर दार बायको लेकरं जे होती ती त्यांनी सोडली होती आणि त्यांनी संन्यास स्वीकारलेला होता. मग रिद्धपुरा बीजे केले. ते रिद्धिपूर या ठिकाणी आले. काही काळाकरता ते रिद्धिपूर या ठिकाणी सुद्धा ते आले. तेथूनही मागोते द्वारावतीये बीजे केले. पुन्हा तिथून ते द्वारावती या ठिकाणी आले. रिद्धिपूरला गेले. तिथून पुन्हा ते द्वारावती या ठिकाणी आले. मग गोमतीयेचा तीरी जपत होते. गोमती नदीच्या काठावर ते जप करत होते. पुढे एक दंडू रोविला असे ते तो गोसावी बीजेकरिता वरी सूप ठेविले. म्हणजे रिद्धिपूरला गोविंद प्रभू राहत होते. ते रिद्धिपूरचे गोविंद प्रभू चांगदेव रावळांच्या भेटीकरता हे द्वारावती या ठिकाणी आले. म्हणजे द्वारावतीवरून चांगदेव राऊळ हे रिद्धिपूरला गेले होते. रिद्धिपूरवरून ते पुन्हा द्वारावती या ठिकाणी आले आणि नंतर मग काही दिवसानंतर रिद्धिपूरवरून जे गोविंद प्रभू तिथे राहत होते ते गोविंद प्रभू द्वारावती या ठिकाणी आले चांगदेव राऊळांच्या दर्शनाकरिता. आणि तिथे आले असता त्यांना गोमती नदीच्या तीरावर चांगदेव राऊळ हे जप करत असलेले दिसले. त्यांच्यासमोर एक दंडू रोविला होता
तेथं गोसावी बीजेकरिता वरी सूप ठेविले, वरी खराटेनी हाणितले. त्यांच्या डोक्यावर सूप ठेवला आणि खराट्याने त्या सुपावर हाणलं, म्हणजे तो झाडू मारलं त्या ठिकाणी. तर दंडू मोडूनी गोसावियेमध्ये घातला. त्यानंतर त्यांच्यासमोर रोवून ठेवलेला जो काही दंडू होता तो मोडला आणि गोमती नदीमध्ये फेकून दिला. या सगळ्या कृतीमुळे तेथं श्रीप्रभू शक्ती स्वीकारली. या सगळ्या कृतीमुळे गोविंद प्रभूंना शक्ती प्राप्त झाली आणि मग रिधपुरा विजय केले. आणि अशा पद्धतीने गोविंद प्रभू चांगदेव रावळांकडून त्यांनी शक्ती स्वीकारली आणि नंतर ते पुन्हा रिद्धिपूर या ठिकाणी जाऊन राहू लागले. तर ही तिसरी लीळा जी आहे ती गोविंद प्रभूंनी कशा पद्धतीने शक्ती स्वीकारली हे सांगणारी आहे. पहिली लीळा जी होती सह्याद्री व्याघ्रवेशे, पहिली लीळा जी होती त्यामध्ये आपल्याला असं दिसते की चांगदेव रावळांनी कशा पद्धतीने शक्ती स्वीकारली दत्तात्रेय प्रभूंकडून ते आपण त्या ठिकाणी पाहिलं. आणि तिसऱ्या लीळेमध्ये आपल्याला असं दिसते की गोविंद प्रभूंनी चांगदेव रावळांकडून कशी शक्ती स्वीकारली याची कथा आपल्याला या तिसऱ्या लीळेमध्ये पाहावयास मिळते. चौथी लीळा जी आहे त्यामध्ये श्रीप्रभू भेटी कामाख्या गमन असं या लीळेचं नाव आहे. श्रीप्रभू भेटी कामाख्या गमन. कामाख्या नावाची एक स्त्री श्रीप्रभूंच्या म्हणजेच चांगदेव रावळांच्या भेटीकरिता येते आणि ती कथा यामध्ये आलेली आहे. या लीळेमध्ये चक्रधरांच्या पूर्वजन्मातील व प्रस्तुत जन्मातील म्हणजे या जन्मातील, पूर्वजन्मातील आणि या जन्मातील प्रसंगांचा निर्देश करून चक्रधर म्हणजेच पूर्वजन्मीचे चांगदेव राऊळ हे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे ह्या ज्या लीळा आहेत ह्या लीळा माईम भटाने संकलित केलेल्या आहेत आणि माईम भटांनी काही हे सगळे प्रसंग पाहिलेले नाही आहेत. त्यांना कुणी ना कुणीतरी सांगितलेलं आहे. तर त्यांचे जे कोणी भक्त असतात त्या भक्तांकडे चक्रधर स्वामींनी कधी ना कधी ही गोष्ट काढलेली असते, सांगितलेली असते आणि मग ती गोष्ट तो भक्त माईमभटाकडे सांगतो आणि अशा पद्धतीने माईमभट्ट लीळाचरित्र एकांकामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख करतो. तर इथे आपल्याला दिसते की द्वारावती या ठिकाणी असताना चांगदेव राऊळ हे ब्रह्मचर्य वृत्तीने राहत होते. तेथे एक काउरडी या गावची कामाख्या ही स्त्री त्या ठिकाणी आली. तिनं चांगदेव रावळांच्या सौंदर्याबद्दल खूप ऐकलेलं होतं. तर ती त्या ठिकाणी आली आणि मग तिनं चांगदेव रावळांकडून विषय सुखाची अपेक्षा केली. म्हणजे कामवासना तिच्यामध्ये निर्माण झाली आणि विषय सुखाविषयी ती दुराग्रह करू लागली. तेव्हा चांगदेव रावळांनी आपला शरीर त्याग केला. ती घटना जी आहे ती या लीळेमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. हिरवडीये महदाईसी पुसिले. हिरवडी या ठिकाणी महदाईसा आणि चक्रधर स्वामी दोघेही असताना महदाईसेने चक्रधर स्वामींना विचारलं होतं की जी द्वारावतीये गुंफेसी गेलीये तव तेथू एक महात्मे होते जी. तयाचिये तोंडोनी रुपेयाचिया सरिया एसिया निगती. मी द्वारावती या ठिकाणी गेली होती तर तिथे एका गुंफेमध्ये एक महात्मे राहत होते. त्यांच्या तोंडातून रुपेयाचिया सरिया म्हणजे रुपे म्हणजे चांदी, चांदीच्या सळ्यांसारखा त्यांची लाड निघत होती. रुपेयाचिया सरिया एसिया निगती. तरी ते काय जी, ती काय होती बरं असं ती महदायसा चक्रधरांना विचारते. तव सर्वज्ञे म्हणितले ते तयाची लाड जी, ती जी त्याच्या तोंडातून निघत होती ती त्याची लाड होती. मिया त्या ते पुसिले म्हणजे जो मनुष्य ज्याच्या तोंडाची लाड जी आहे ती चांदी निघते, ज्याच्या तोंडाच्या लाडेतून चांदी निघते, असा कोणीतरी
वेगळाच सामर्थ्यवान मनुष्य असला पाहिजे. आणि म्हणून मी त्याला विचारलं की आपण्याशी नावं काय? महादेव मुनी. आपण कवणाचे या अनुग्रहित? अनंत मुनीचे या. ते कवणाचे? ते श्री चांगदेव राऊळाचे. चांगदेव राऊळी चांगदेव राऊळी बीजे कैसे या परी केले? ते आम्ही नेनो. तरी तुमचे अनंतमुनी काय म्हणती? विद्या आणि पुरखू महाराष्ट्रीय असे. तुम्ही काय म्हणा? आम्ही अनंतू अनंतू म्हणू. बाई ते केवी जाणती, ते कवणीची नेणे, ते येथोनी तुमासी सांगी जेल. तर अशा पद्धतीने तो संवाद महदायसा आणि चक्रधर स्वामी यांच्यामध्ये झालेला आहे हिरवडिये या ठिकाणी. हिरवडिये या ठिकाणी महदायसेने विचारलं की म्हणे द्वारावतीच्या गुंफेमध्ये एक मी महात्मा पाहिला, त्याच्या तोंडातून चांदीच्या सळ्या निघत होत्या, ते काय होतं? चक्रधर स्वामी म्हणाले की ती त्याची लाड होती. मग महदायसा म्हणाली की मी त्यांना त्यांचं नाव विचारलं, तर त्यांनी म्हटलं की आपलं नाव महादेव मुनी. तुम्हाला कोणाकडून दीक्षा प्राप्त झाली? आपण कवणाचे या अनुग्रहित? तर म्हणे माझे गुरु अनंतमुनी. अनंतमुनीला कुणाकडून दीक्षा प्राप्त झाली? त्यांचे गुरु कोण? तर हा जो महादेव मुनी आहे तो म्हणाला की त्यांचे गुरु म्हणजे चांगदेव राऊळ. आणि मग चांगदेव राऊळ म्हटल्यानंतर महदायसेला आणखी प्रश्न आला की श्री चांगदेव राऊळी बीजे कैसे या परी केले? म्हणजे चांगदेव राऊळ हे नष्ट कसे झाले? ते आम्ही नेनो. तरी तुमचे अनंतमुनी काय म्हणती? तिनं मग हा प्रश्न चक्रधरांना केला की हे चांगदेव राऊळ कसे काय गेले? तिला हे विचारायचं होतं, कारण तिच्या मनामध्ये ती अनेक शंका कुशंका विचारत राही. ती जिज्ञासू होती, ती चर्चक होती महदायसा. आणि मग तिनं विचारलं तर चक्रधर स्वामी म्हणतात की ते आम्ही नेनो, म्हणजे आम्हाला ते माहीत नाही. तरी तुमचे अनंतमुनी काय म्हणते? तुम्ही त्या अनंतमुनीला विचारलं असेल, ते काय म्हणतात? तर ते म्हणतात की विद्या आणि पुरुषू महाराष्ट्रीय असे. त्यांचं असं म्हणणं आहे की विद्येच्या रूपामध्ये आणि पुरुषाच्या रूपामध्ये हा जो चांगदेव राऊळ आहे हा महाराष्ट्रामध्ये आता राहतो. म्हणजे चांगदेव राऊळ हा एक वेगळ्याच पुरुषाच्या रूपाने आणि विद्येच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास आहे. तर तुम्ही काय म्हणा? मग महदायसेने प्रश्न केला की तुमचं म्हणणं काय आहे यावर? तर चक्रधर स्वामी म्हणाले की आम्ही अनंतू अनंतू म्हणू. आम्ही तेच म्हणतो आहेत. अनंतू जो म्हणतो, अनंतमुनी ज्या पद्धतीने म्हणतात, आम्ही तेच म्हणतो आहोत. मग चक्रधर स्वामी म्हणायला लागले की बाई ते केवी जाणती, ते कवणीची नेणे. नेमकं ते काय झालं ते कुणीच जाणत नाही, ते येथोनी तुमासी सांगी जेल. हे म्हणे मी इथून तुम्हाला सांगणार आहे. आणि मग त्यांनी ती कथा सांगायला सुरुवात केली की काऊरडीची कामाख्या प्रसिद्धी ऐकोनी रतीची या चाडा तेथ आली. तिनं चांगदेव राऊळाची प्रसिद्धी ऐकली होती. कामाख्या नावाच्या स्त्रीनं, काऊरडी या गावची ती स्त्री, चांगदेव राऊळाची तिनं प्रसिद्धी ऐकली होती. आणि ती रतिसुखाच्या अपेक्षेनं, शृंगार सुखाच्या अपेक्षेनं ती त्या चांगदेव राऊळांकडे आली. देवतेची आज्ञा लंगोनी साऊमेवर न वचे. देवतेनं तिला आज्ञा केली, म्हणजेच चांगदेव राऊळांनी तिला आज्ञा केली की म्हणे आपण ब्रह्मचर्याच्या प्रवृत्तीमध्ये आहोत आणि त्यामुळे आपण तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही. पण ती मात्र त्या गोष्टीला मानली नाही. तेथ ब्रह्मचर्याची प्रवृत्ती, चांगदेव राऊळ हे ब्रह्मचर्याच्या प्रवृत्तीमध्ये होते. म्हणून बाहेरी बीजे न करीती, त्यांनी तिला स्पर्शसुद्धा केला नाही. आणि ती दाराला अगदी टेकून बसलेली होती, उभी होती. ऐसी 7 अहोरात्रे उभी होती. रात्रंदिवस 7 दिवस ती त्या ठिकाणी दारावर उभी होती.
तियेचा आग्रह देखोनी ते पूर त्यजिले. पूर म्हणजे शरीर. तिचा तो दुराग्रह पाहून, वाईट आग्रह पाहून चांगदेव रावळांनी आपला शरीर त्याग केला. तिये समयी गुजरातेचे या प्रधानाचे या कुमाराचे देह गेले. आता परमेश्वराने एका शरीरातून आपला आत्मा काढला तर दुसरा कुठला तरी शरीर त्याला स्वीकारणं भाग होतं. मग त्याच वेळी गुजरातमध्ये एका प्रधानाचा पुत्र एका स्वारीमध्ये मारला गेला होता आणि त्याचा मृतदेह पडलेला होता. ते समसाना आणले होते. ते स्मशानामध्ये त्याला विधी करण्यासाठी आणलं होतं, त्याला जाळण्याकरता आणलं होतं. तेवढी ते स्वीकारले. त्यावेळी त्याच्या मृत शरीरामध्ये चांगदेव रावळाच्या आत्मेने प्रवेश केला आणि महदायसी गोसावी आहे ते पुसिले, हाजी आमचे गोसावी काही ते गुजराती याच्या प्रधानाचे कुमरू म्हणे, तुम्ही तर तेच आहात ना, म्हणजे तुम्हीसुद्धा गुजरातमधील प्रधानाचे पुत्रच आहात ना. हाजी मग निघो कैसे दिदले. या उपरी रामयात्रेची गोष्टी सांगितली. तिनं मग प्रश्न केला की तुम्ही कसे काय मग हरपाड देवाचे चक्रधर स्वामी बनले, मग आपण त्या संसारातून कसे बाहेर पडलो, याची कथा चक्रधरांनी पुन्हा मग महदायसेजवळ सांगितली. आणि मग महदायसेला ह्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या. महदायसी थोडी बडबडणारी होती, तिच्या मनात कुठली गोष्ट राहत नव्हती. महदायसी बिडारी म्हणितले, आबे आबे द्वारावतीचे चांगदेव राऊळ त्याची आमुचे गोसावी. म्हणे द्वारावतीचे जे चांगदेव राऊळ आहेत ते म्हणजेच आपले चक्रधर स्वामी आहेत. होय व रूपे. त्या दोघींमध्ये अशा पद्धतीचा संवाद झाला. येरी दिसी आली तेवढी सर्वज्ञ म्हणितले. ती जेव्हा दुसऱ्या दिवशी चक्रधर स्वामींच्या दर्शनाकरता आली तेव्हा चक्रधर स्वामींनी आपल्या अंतर्मनाने ते सगळं जाणलं होतं, तिच्या चर्चा जाणल्या होत्या. आणि मग ते म्हणाले की बाई तैसा स्थानी तैसिया गोष्टी तिया न किजत की. कुठल्याही गोष्टी कुठल्याही ठिकाणी करायच्या नसतात. जीजी गोसावी कैसे नाही जाणितले. म्हणे हे तुम्हाला कसं माहीत झालं की मी इतरांजवळ सांगितलं म्हणून. तर सर्वज्ञ म्हणितले, बाई जाणी जे असे हेतू धातू तव कैसे जाणी जे बा. जाणी जे असे तुम्हा उठिता बैसता. चक्रधरांनी बिलकुल अंदाज लागू दिला नाही की आपण अंतर्यामी आहोत, आपल्याला तुझ्या अंतर्मनातील सर्व गोष्टी कळतात, म्हणजे आपण काही विशेष आहोत असं न जाणवू देता चक्रधरांनी तिला दुसरेच काहीतरी कारणे सांगितले की तुझ्या उठण्या बसण्यावरून, तुझ्या एकंदर स्वभावावरून मी हे जाणलं. आणि अशा पद्धतीने चक्रधर आणि महदायसा यांच्यामध्ये झालेला जो संवाद आहे त्या संवादावरून मग आपल्याला असं कळते की हे जे काही हरपाड देव आहेत हे गुजरातमधील विशालदेव प्रधानाचे पुत्र, या पुत्राच्या मृत शरीरामध्ये चांगदेव राऊळाचा आत्मा हा समाविष्ट झाला. आणि हा चांगदेव राऊळ म्हणजेच पुढे हरपाड देव आणि हा हरपाड देव म्हणजेच चक्रधर स्वामी, अशी ही त्यांची जी काही त्याच्या जीवनाचा जो काही प्रवास आहे तो आपल्याला या लीळेवरून पाहावयास मिळतो. तर ही एक महत्त्वाची लीळा या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. 5वी लीळा आहे पूरस्वीकार. या ठिकाणी आपण पाहिलं आहे की 4थ्या लीळेमध्ये की चांगदेव राऊळाची आत्मा ही हरपाड देवाच्या शरीरामध्ये शिरते आणि हरपाड देव हा जिवंत होतो, म्हणजे विशालदेव प्रधानाचा मुलगा गुजरातमधला. तर निश्चितच कुणाच्या तरी शरीरामध्ये कुणाचा तरी एखाद्याचा जीव जातो आणि जीव गेल्यानंतर पुन्हा तो काही वेळानंतर जिवंत होतो. तर निश्चितच त्यावेळची जी काही एवढं काही मॉडर्न युग नव्हतं त्यावेळी, तर अशा ह्या स्थितीमध्ये वडिलाने, आईने, समाजातल्या लोकांनी निश्चितच त्याचा काही ना काहीतरी संबंध काय आहे बा, हे कशी काय झालं असेल याचा शोध घेण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला तो आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो. पूरस्वीकार. पूर म्हणजे शरीर, शरीराचा स्वीकार करणे. चांगदेव राऊळाने हरपाड देवाच्या शरीराचा स्वीकार करणे. तर पूर स्वीकारिले म्हणजे
हरपाड देवाचं शरीर चांगदेव रावळानं स्वीकारलं, म्हणजे हरपाड देवानं चांगदेव रावळाच्या शरीरामध्ये प्रवेश केला. वास पाहू लागले, अवघे याही हरिखू झाला. हरिखू झाला म्हणजे आनंद झाला. कुमरूजी आला, कुमरूजी आला म्हणजे कुमार जिवंत झाला, कुमार जिवंत झाला, राजकुमार जिवंत झाला. सगळे लोक म्हणायला लागले, सर्वांना मोठा आनंद झाला. मग गोसावी नगरामध्ये विजय केले. मरण पावला होता तो मनुष्य आता जिवंत झाला, राजाचा मुलगा जिवंत झाला. तो जिवंत झाला तर वडिलाने त्याच ठिकाणी त्याला ठेवून विचारपूस करण्यापेक्षा त्याला सगळ्या आगत स्वागत करून नगरामध्ये आणलं, नगरामध्ये विजय केले. कमळा आईसासी सेस भरली. कमळा ईसा ही त्याची पत्नी, म्हणजे हरपाड देवाची पत्नी कमळा ईसा. तर तिनं आपला जो काही म्हणजे आपला पती मरण पावला म्हणून तिनं बांगड्या फोडल्या होत्या. आपला पती मरण पावला म्हणून तिनं आपलं कुंकू मिटवलं होतं. आता तिनं आपला पती जिवंतच आहे हे तिच्या लक्षात आलं आणि तिनं आता आपले जे कोणते सुहासिनीचे सगळे आभूषणं तिनं परिधान केले. आणि गोसावी म्हणजे चांगदेव राऊळ हे जे हरपाड देवाच्या शरीरामध्ये ज्यांचा आत्मा होता त्यांनी त्या शरीराचे संपूर्ण गुणधर्म स्वीकारले. कुठलीही आत्मा असो, एका विशिष्ट शरीरामध्ये जर ती प्रवेश केला तिनं की त्या शरीराचे गुणधर्म स्वीकारावे लागतात. आपल्या शरीरामध्ये असणारी आत्मा मनुष्य शरीरामध्ये जेव्हा मनुष्याच्या शरीरामध्ये जेव्हा प्रवेश करते त्या शरीराचे जे काही गुणधर्म असतील ते त्याला स्वीकारावे लागतात. प्राण्याच्या शरीरामध्ये जर ती शिरली तर प्राण्याचे गुणधर्म स्वीकारावे लागतात. पक्ष्याच्या शरीरामध्ये शिरली तर पक्ष्याचे गुणधर्म स्वीकारावे लागतात. त्या पद्धतीनेच हरपाड देवाच्या शरीरामध्ये चांगदेव रावळाच्या आत्मेने प्रवेश केला आणि मग हरपाड देवाचे संपूर्ण गुणधर्म चांगदेव रावळाने स्वीकारले. हरपाड देवाला जे कोणते सवयी होत्या, गोपाळ मंत्री दीक्षा. गोपाळ मंत्री दीक्षा म्हणजे श्रीकृष्णाचं नाव सतत घेणे. गोपाळनी आन, ते कुठलीही शपथ घेत असत तर श्रीकृष्णाची शपथ घेत असत. जोआचे व्यसन, जोआ म्हणजे जुव्वा, जुव्याचं व्यसन, जुगार खेळणे. राणीयेचा पढियाव, आपल्या राणीवर आपल्या पत्नीवर ते अतिशय प्रेम करत, तो प्रेम करण्याचाही गुणधर्म त्याने स्वीकारला. हरिपाड नाम, आणि पाचवी गोष्ट त्याने स्वीकारली ती म्हणजे हरिपाड हे नाव. म्हणजे कुणी हरपाड असं नाव म्हटलं आवाज दिला तरी ते त्याला ओ देणे. हरिपाड हे नाव स्वीकारलं. राणीवर प्रेम करण्याचा त्याची जी सवय होती ती सवय त्याने स्वीकारली. जुव्याचं व्यसन स्वीकारलं. गोपाळाची आण घेणं हे स्वीकारलं आणि गोपाळ मंत्री दीक्षा स्वीकारली. हे पाचही गुणधर्म त्याने स्वीकारले. पण प्रधान कुशळू म्हणजे त्याचे वडील जे होते हरपाड देवाचे, तो हुशार माणूस होता. तेणे दरे दरकुटे शोधविले. त्याच्या लक्षात आलं की कुणाची ना कुणाची आत्मा कुणीतरी भूत प्रेत उठवलं असेल आणि म्हणून ते भूत प्रेत जे आहे त्याच्या शरीरातली आत्मा जी आहे ती हरपाड देवाच्या शरीरामध्ये शिरली असेल. आणि म्हणून त्यानं आपल्या सगळ्या सैन्याला पाठवून दरे दरकुटे म्हणजे दऱ्या खोऱ्या जंगलं सगळी पालथी घातली आणि कोणी असं मरण पावलं आहे का ते शोधवलं. पुरुषे उठविले असेल म्हणून, एखाद्या मृत पुरुषाला उठवलं असेल आणि त्याची आत्मा याच्या शरीरामध्ये घातली असेल. आपुलिये राणीये करवी पुसविले, आपल्या राणीलासुद्धा म्हटलं त्यांनी, त्या विशालदेव प्रधानाने आपल्या पत्नीला म्हटलं की तू कमळा ईसेला सांग की तिचाच नवरा आहे का तो. कारण एका पत्नीलाच ठाऊक असते काही विशिष्ट त्याच्या खुणा, त्याचा विशिष्ट स्वभाव. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या पत्नीलाच ठाऊक असतात आणि त्यामुळे कमळा ईसेला म्हणजेच त्याच्या पत्नीला तू विचार की तुझाच नवरा तो आहे का, यावर थोडंसं लक्ष केंद्रित कर आणि ठरव. तर विरहिणीचा खुणा तीही आदिलीची सांगितली या, अनारिसिया नाही. तिला विचारण्यात आलं तर तिनेही म्हटलं की नाही नाही
माझाच नवरा आहे हा हरपाडदेवच आहे. निश्चितपणे तिला जेव्हा वाटलं तर ती गोष्ट सांगितल्यानंतर मग मात्र त्या राजाचासुद्धा नाईलाज झाला आणि त्यानंसुद्धा मग आपला मुलगा म्हणून हरपाडदेवाचाच म्हणजेच गोविंद चांगदेव राऊळाचा स्वीकार केला, की तो हेच समजायला लागला की हा आपलाच मुलगा आहे, हा हरपाडदेवच आहे. तर अशा पद्धतीने या लीळेमध्ये आपल्याला असं दिसते की चांगदेव राऊळ हा हरपाडदेव बनला आणि हरपाडदेव बनत असताना केवळ हरपाडदेवाच्या शरीरामध्ये त्याने प्रवेश केला नाही, तर हरपाडदेवाचे संपूर्ण गुणधर्म स्वीकारले. हरपाडदेवाची पत्नी जी आहे ती पत्नी म्हणून स्वीकारली, तिच्यावर प्रेम करणं, तो जो काही श्रीकृष्णाची पूजा करायचा, श्रीकृष्णाची आराधना करायचा, श्रीकृष्णाची जी कोणती शपथ घ्यायचा, ती शपथसुद्धा तो तशाच पद्धतीने घ्यायला लागला. तर अशा पद्धतीने प्रधानालासुद्धा आता विश्वास बसला की हा आपलाच मुलगा आहे आणि नंतर मग त्याचा जो काही संसार आहे तो सुरळीतपणे सुरू झाला. तर आज आपण इथे थांबू. ओके.